आज आपल्याकडे गेस्ट लेक्चरर आले आहेत. श्री विवेक वसंत जोशी सर. सरांचं क्वालिफिकेशन BSc LLM, BSc पदवी त्यांनी केमिस्ट्री या विषयातून शिवाजी विद्यापीठातून घेतली आहे. नंतर LLB पुणे विद्यापीठातून आणि LLM भारती विद्यापीठातून सरांनी पूर्ण केलं. तर LLB आणि LLM फर्स्ट क्लास आहे. लॉ शिक्षण घेणारे विद्यार्थी विचारायला लागले, सर इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट हा जो विषय आहे याची काही मराठी पुस्तकं किंवा एखादं लेक्चर घ्या ना. थोडासा क्लिष्ट विषय आहे लॉचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि हाच विषय थोडक्यात त्याचं जिस्ट मराठीमधून सांगण्यासाठी आज मुद्दाम आपल्याकडे आले आहेत जोशी सर. आज जोशी सर विधी महाविद्यालयात ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून पूर्ण वेळ सेवेत आहेत, कार्यरत आहेत. आज आपल्याला समजावून सांगतील इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट. नमस्कार. LLBच्या फायनल इयरच्या विषयांच्यापैकी एक विषय म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट. आज या व्हिडिओच्या माध्यमातून इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट या विषयाचं स्वरूप आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूयात इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट या विषयाच्या नावापासून. या विषयाच्या नावामध्येच जे मूळ दोन शब्द आहेत, इंटरप्रिटेशन आणि स्टॅच्यूट. तर याचा अर्थ काय? स्टॅच्यूट म्हणजे कायदा. स्टॅच्यूट इज नथिंग बट फॉर्मल रिटन एनॅक्टमेंट एनॅक्टेड बाय कॉम्पिटंट लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी. म्हणजे काय तर कायदा तयार करण्याचे अधिकार ज्या व्यक्तींच्याकडे किंवा ज्या संस्थांच्याकडे दिलेले आहेत अशा सक्षम अधिकारी व्यक्तींच्याकडून किंवा संस्थांच्याकडून तयार केलेले नियम आणि उपनियम म्हणजे कायदा, ज्याला आपण स्टॅच्यूट म्हणणार. इंटरप्रिटेशन म्हणजे काय तर इंटरप्रिटेशन म्हणजे कायद्याचं स्पष्टीकरण किंवा कायद्याचं अर्थबोधन किंवा कायद्याचा अन्वयार्थ. आता हे वेगवेगळे शब्द आहेत पण या सगळ्याचा अर्थ एकच घेतला जातो, ज्याला इंटरप्रिटेशन म्हटलं जातं. इंटरप्रिटेशन इज द प्रोसेस विच इज अडॉप्टेड फॉर डिटर्मिनेशन ऑफ मीनिंग ऑफ रायटिंग. व्हॉट काइंड ऑफ अ रायटिंग? लीगल रायटिंग. याचा अर्थ इंटरप्रिटेशन ही अशी एक प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेचा वापर करून आपण जे काही कायदेविषयक लिखाण केलेलं आहे त्या कायदेविषयक लिखाणाचा अर्थ समजून घेऊ शकतो. कायद्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याचा अर्थ जास्ती चांगल्या रीतीने समजावा यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया म्हणजे इंटरप्रिटेशन. याचबरोबर असंही म्हटलेलं आहे की इंटरप्रिटेशन इज ॲन आर्ट with the help of which we can find out sententia legis, that is intention of the legislature. आता sententia legis म्हणजे intention of the legislature, ज्याला आपण कायदेमंडळाचा कायद्यामागचा हेतू किंवा उद्देश असं म्हणतो. आता या डेफिनेशनचा अर्थ काय तर इंटरप्रिटेशन ही अशी एक कला आहे, हे असं एक कौशल्य आहे ज्या कलेचा वापर करून किंवा ज्या कौशल्याच्या माध्यमातून आपण कायद्यामागचा कायदेमंडळाचा हेतू काय आहे, कुठल्या उद्देशाने कुठल्या उद्दिष्टासाठी कायदेमंडळाने हा विशिष्ट कायदा तयार केलेला आहे हे समजून घेऊ शकतो. म्हणजे कायदेमंडळाला अभिप्रेत असणारा अपेक्षित असणारा जो अर्थ आहे तो शोधून काढण्यामध्ये या इंटरप्रिटेशन या कौशल्याचा आपल्याला वापर करता येतो, आपल्याला उपयोग होतो. या विषयाचा अभ्यास जेव्हा सुरू कराल त्यावेळी तुमच्या हे लक्षात येईल की या विषयामध्ये कुठल्याही प्रकारचा विशिष्ट कायदा, त्या कायद्यामधली विशिष्ट कलमं यांचा अभ्यास करणं अपेक्षित नाही. आता कायदा नाही, कुठल्याही प्रकारची कलमं नाहीत, मग या विषयामध्ये आहे काय तर या विषयामध्ये बेसिक रूल्स दिलेले आहेत ज्याला मूळ नियम असं म्हटलं जातं. याचबरोबर काही दुय्यम नियम आहेत, याला सबसिडरी रूल्स असं म्हटलं जातं. आणि या मूळ नियमांच्या बरोबर दुय्यम नियमांच्या बरोबरच काही प्रिझम्पशन्स आहेत ज्याला आपण गृहीतकं म्हणतो. त्याचबरोबर काही लॅटिन कन्सेप्ट, फ्रेजेस, टर्म्स, लॅटिन मॅक्झिम्स या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्याचा वापर करून आपण कायद्याचा योग्य अर्थ कसा लावणार आहोत, कायद्याचा अर्थ जास्तीत जास्त आपल्याला योग्य कसा लावता येईल या दृष्टिकोनातून हा विषय मांडलेला आहे. आणि ह्या विषयाचं वेगळेपण इथेच आहे ज्यामुळं हा विषय बऱ्याच वेळेला कॉम्प्लिकेटेड किंवा
टफ वाटतो. पण योग्य दृष्टिकोनातून जर या विषयाचा अभ्यास केला तर हा विषयसुद्धा इंटरेस्टिंग आहे. आता या विषयाचा अभ्यास केल्यामुळं काय होतं किंवा या विषयाची गरज काय, आपल्या रोजच्या आयुष्यात अनुभवतो की जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचत असतो किंवा जेव्हा आपण एखादा भाग समजून घेत असतो, त्यावेळी जर आपल्याला एखादा शब्द अडला, एखाद्या शब्दाचा अर्थ जर आपल्याला कळला नाही, तर आपण डिक्शनरीचा वापर करतो. म्हणजे सर्वसाधारण भाषेच्या बाबतीत सुद्धा आपल्याबरोबर हे घडतं की जेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही, त्यावेळी तो अर्थ शोधण्यासाठी आपण डिक्शनरीचा वापर करतो. आता सर्वसाधारण भाषेच्या बाबतीत जर एवढी अडचण येत असेल, तर ज्याला आपण कायद्याची भाषा म्हणतो, म्हणजे लीगल लँग्वेज आणि लीगल रायटिंग, ती भाषा वापरत असताना, ती भाषा वाचत असताना जर आपल्याला एखादा शब्द अडला किंवा जर एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही, तर किती अडचण निर्माण होऊ शकेल. जेव्हा डिक्शनरी रेफर करता त्यावेळी आपल्या सगळ्यांच्याच हे लक्षात येतं की बऱ्याच वेळा एका शब्दासाठी डिक्शनरीमध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त अनेक अर्थ दिलेले असतात. आता पुन्हा कन्फ्युजन निर्माण होतं की या शब्दाच्या अनेक अर्थांच्या पैकी नक्की कुठला अर्थ बरोबर आहे आणि कुठला अर्थ दिल्याच्या नंतर जे काही आपण वाचतोय त्याचा जास्तीत जास्त योग्य अर्थ आपल्याला मिळू शकेल. तर हाच कन्फ्युजनचा भाग कायद्याच्या बाबतीत सुद्धा होतो, कारण आपल्या सर्वसाधारण भाषेपेक्षा ज्या भाषेत कायदा लिहिला जातो, ज्याला लीगल लँग्वेज आणि लीगल रायटिंग म्हटलं जातं, ती भाषा थोडी वेगळी असते, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट, वेगवेगळ्या टर्म्स, फ्रेजेस वापरलेले असतात. बऱ्याच वेळा याच्यामध्ये लॅटिन भाषेच्या वापराचा सुद्धा आपल्याला उल्लेख आढळतो. लॅटिन कन्सेप्ट, लॅटिन फ्रेजेस याच्यामुळे ही भाषा बऱ्याच वेळा सामान्य लोकांच्यासाठी जास्ती कॉम्प्लिकेटेड किंवा टफ होते. तर ह्या सगळ्याचा अभ्यास व्हावा, या सगळ्याचा विचार करत असताना आपल्याला एक योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून जो काही विषय तयार केलेला आहे तो विषय म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट. या विषयाचं महत्त्व आणि गरज समजून घेत असताना लॉच्या अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या एका कन्सेप्टचा संदर्भ आपल्याला घ्यायला लागेल. ती कन्सेप्ट म्हणजे सेपरेशन ऑफ अ पॉवर, ज्याला आपण अधिकारांचं विभाजन किंवा शक्तीचं विभाजन असं म्हणतो. आता या सेपरेशन ऑफ पॉवर या तत्वामध्ये काय सांगितलेलं आहे, तर जे गव्हर्मेंट आहे, ज्याला आपण शासन किंवा सरकार म्हणतो, तर ते 3 इन्स्ट्रुमेंटॅलिटीजच्या किंवा एजन्सीजच्या माध्यमातून कार्यरत असतं, काम करत असतं. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. लेजिस्लेचर म्हणजे कायदेमंडळ, कायदा तयार करणारे लोक. एक्झिक्युटिव्ह किंवा ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासकीय यंत्रणा, प्रशासकीय अधिकारी. आणि ज्युडिशरी म्हणजे न्यायपालिका किंवा न्यायालय. आता लेजिस्लेचर म्हणजे कायदेमंडळ, यांचं काम काय, तर टू लेजिस्लेट म्हणजे कायदा तयार करणं, कायदा लिहिणं. एक्झिक्युटिव्ह किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज म्हणजे ज्याला आपण प्रशासकीय यंत्रणा म्हणतो, त्यांचं काम काय, तर टू ॲडमिनिस्टर द लॉ, टू एक्झिक्यूट द लॉ म्हणजे जो कायदा कायदेमंडळाने तयार केलेला आहे त्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं किंवा तो कायदा लागू करणं. ज्युडिशरी म्हणजे न्यायपालिका किंवा न्यायव्यवस्था, यांचं काम काय, तर टू रीड द लॉ, टू इंटरप्रिट द लॉ अँड टू गिव्ह द जस्टिस. म्हणजे काय, तर कायदा वाचायचा आहे, कायदा नुसता वाचायचा नाही आहे, तर त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करायचं आहे, म्हणजे त्या कायद्याचा योग्य अर्थ लावायचा आहे आणि अशा योग्य अर्थाच्या मदतीने, अशा योग्य अर्थाच्या माध्यमातून न्यायदान करायचं आहे किंवा न्याय द्यायचा आहे. आता ह्या तत्वामध्ये स्पष्ट शब्दात हे सांगितलेलं आहे की कायदा तयार करण्याची म्हणजे कायदा लिहिण्याची मुख्य जबाबदारी ही लेजिस्लेचरकडे आहे, म्हणजे कायदेमंडळाकडे आहे. पण कायदा वाचण्याची आणि कायद्याचा योग्य अर्थ लावण्याची जबाबदारी किंवा काम मात्र ज्युडिशरीला म्हणजे न्यायपालिकेला, न्यायाधीशांना दिलेलं आहे. म्हणजे कायदा तयार करणारे, कायदा लिहिणारे लोक वेगळे आहेत, पण कायदा वाचून त्याचा अर्थ सांगणारे लोक किंवा ऑथॉरिटी मात्र वेगळी आहे. आता या ठिकाणी बऱ्याच वेळा अशी शक्यता निर्माण होते की कायदेमंडळाकडून कायदा लिहित असताना अभिप्रेत आणि अपेक्षित असणारा अर्थ आणि ज्युडिशरीकडून कायदा वाचत असताना त्याचा
त्याचं अर्थबोधन करत असताना दिला जाणारा अर्थ याच्यामध्ये फरक पडण्याची शक्यता असते. आणि अशी जर शक्यता निर्माण झाली तर त्याच्यामुळं प्रत्येक जजचा कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्याकडून दिला जाणारा कायद्याला जो अर्थ आहे तो वेगवेगळा असण्याची शक्यता निर्माण होते. आणि ज्यामुळं पुन्हा एक केऑटिक कंडिशन निर्माण होईल. सामान्य माणसाला हे कळणार नाही की कायद्याचा खरा अर्थ काय आहे. उद्या जर जजेसकडून असं म्हटलं जायला लागलं की मला वाटलं म्हणून मी हा अर्थ या कायद्याला दिला, तर प्रत्येक जजनुसार एकाच कायद्याचा वेगवेगळा अर्थ आपल्याला मिळणार आहे, जे होणं अपेक्षित नाही. ज्यामुळं कायद्याची स्थिरता डिस्टर्ब होईल किंवा कायद्याचा विकास होणार नाही. आता हे होऊ नये याच्यासाठी काही मूळ नियमांची आवश्यकता निर्माण झाली, ज्या नियमांचा वापर करून आपण इंटरप्रिटेशन करू शकतो. म्हणजे जजेसनी सुद्धा कायद्याचा अर्थ लावत असताना असा अर्थ लावणं अपेक्षित आहे जो या मूळ नियमांना धरून आहे. म्हणजे कायदा तयार करत असताना कायदेमंडळाला अभिप्रेत किंवा अपेक्षित असणारा अर्थ आणि कायदा वाचून तो इंटरप्रिट करत असताना कायदेमंडळाकडून जो अर्थ दिलेला आहे तोच अर्थ ज्युडिशरीकडून म्हणजे न्यायपालिकेकडून न्यायालयांच्याकडून आपल्या न्यायनिर्णयांच्या माध्यमातून दिला जाणं अपेक्षित आहे. आता या दोघांच्याकडून दिल्या जाणाऱ्या अर्थामध्ये जर फरक निर्माण झाला तर योग्य प्रकारे कायद्याचं इंटरप्रिटेशन केलं गेलं नाही असं मानलं जातं. थोडक्यात कायदा वाचत असताना कायद्याचा अर्थ लावत असताना कशा प्रकारे कायदा वाचायचा आहे याचं जजेसना सुद्धा केलेलं मार्गदर्शन म्हणजेच आपला हा आजचा विषय इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सामान्य माणूस, विद्यार्थी, शिक्षक, वकील ते जजेस, न्यायाधीशांच्या पर्यंत सगळ्यांनाच कायदा कसा वाचावा, कायदा कसा वाचू नये, केव्हा कुठल्या नियमाचा वापर करावा, एकापेक्षा जास्ती अर्थ जर निर्माण होत असतील तर त्याच्यातला जास्तीत जास्त योग्य असणारा अर्थ कसा निवडावा, प्रिझम्पशन्स म्हणजे गृहीतकांचा वापर केव्हा आणि कशा परिस्थितीमध्ये करावा, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन म्हणजे हा विषय इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट या विषयाची अगदी थोडक्यात ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करतोय. खरं तर या विषयाचा आवाका, या विषयाची व्याप्ती आणि या विषयाचं स्वरूप एवढं मोठं आहे की इतक्या कमी कालावधीत पूर्ण विषय मांडता येणं जवळपास अशक्य आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट या विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला मदत होईल. इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट या विषयाच्या अभ्यासामुळं कायद्याकडे बघण्याचा एक डोळस दृष्टिकोन निर्माण होतो. कायदा कसा वाचावा, कायद्याचा योग्य अर्थ कसा लावावा याची आपली दृष्टी विकसित होते आणि हेच या विषयाचं महत्त्व आहे. आजच्या या लेक्चरचा तुमच्या अभ्यासामध्ये उपयोग होईल, मदत होईल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.